छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुणे झालेला तालुका आणि या तालुक्यामध्ये ज्यांनी सहकारामध्ये क्रांती उभी केली, ज्यांनी सहकाराचं विश्व उभा केलं, पद्मश्री म्हणून ज्यांना नामांकन मिळालं, पहिला सहकार तत्वाचा असलेला अजेंडा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणला, या भारतात आणला, ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती, या राज्याचे प्रमुख आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचं मी आपल्या विभागामध्ये, या तालुक्यामध्ये, या शिवपुरीमध्ये मनापासून स्वागत. काही माणसं असे होऊन जातात समाजामध्ये की ते दिशा देऊन जातात. छत्रपती शिवराय दिशावर्धक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिशावर्धक होते, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई दिशा दिल्या आपल्या सर्वांना. त्यापैकी हा एक इतिहास आहे. हा इतिहास तुमच्या आमच्या आयुष्याला समोर ठेवून चालता येणारा इतिहास आहे. आज एवढे मोठे कॉलेजेस काढले, संस्था काढल्या, लोकांसाठी काढल्या, लोकांच्या हितासाठी काढल्या. नाहीतर आपल्या मुलांना शिकणं, मला सांगा चौगुले साहेब, कित्येक मुलं आज आपली लोणी प्रौढ शिकली, मला सांगा, भरपूर. आणि हे त्याच्या पाठीमागचं फलित आहे. साहेबांना पाणी पुण्याला आणायचं निमित्त जेवढं होतं की जलसंपदाला आम्हाला काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी होत्या, त्या अडचणीतून आता 1,00,000% मार्ग काढणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आहे. मला वाटत नाही कुठली अडचण राहील. त्याचं कारण एक मध्ये पहिली मीटिंग झाली, त्यांनी आमचा ठपका ठेवला पहिल्या मीटिंग मध्ये की म्हणजे शरदराव, आमच्याकडे खाली पाणी वेळेवर येत नाही आणि तुम्ही आम्हाला पाणी लवकर देत नाही. मग मी त्यांना काही फोटोग्राफी, काही चर्चा, आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे बसलो त्या दालनामध्ये आणि त्यांनी ते पाहिलं. विशेष म्हटले की ह्या संपूर्ण पिंपळगाव जोग्यांची लाईनिंग व्हायला पाहिजे होती. खूप मोठ्या पद्धतीचं पाणी आपल्याला नको असताना सुद्धा आपल्या जमिनीत सगळे पाण्याखाली गेलेले साहेब, खरे खोटे. मग आम्हाला इतका त्रास, इतक्या वर्षी आमची मागणी, साहेबांनी पुढचा मागचा विचार न करता तातडीने 93 कोटी रुपये त्याच दिवशी त्या मीटिंग मध्ये मंजूर करून टाकले की एकही पाण्याचा थेंब आपला वाया जाता कामा नये. ही भूमिका असली पाहिजे. काम करत असताना राज्यकर्त्याकडे एखादा कागद हातात आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे. साहेब, चिलेवाडी आमचं स्वप्न. चिलेवाडीला पूर्वीच्या काळामध्ये साहेब हे धरण कोणी उभं केलं? चिलेवाडीचं धरण उभं केलं ते आदरणीय कार्यसम्राट आमदार बाळासाहेब दांगड. त्यावेळी इथून शासन होतं मनोहर जोशी साहेब. त्यावेळेस या शासनामध्ये आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून, प्रथम नागरिक म्हणून राज्याचे काम करत होते. त्यांनी ह्या पिंपळगाव जोगा आणि असलेल्या आपल्या चिलेवाडीची निर्मिती केली. धरणाची स्थापना झाली. पण मधल्या काळामध्ये वल्लभशेठ बेनके आमदार होते साहेब. बेनके साहेबांनी ठरवलं की ह्याला मुहूर्तमेढ लोटली पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पाणी हे ओपन कॅनोली देण्यापेक्षा आपण बंदिस्त केलं पाहिजे. साहेबच्या 2 आमदार गेले. मग माझ्याकडे जबाबदारी आली साहेब. कर्मधर्म सहयोगाने जो प्रयोग हाडला होता, या सगळ्यांची इतकी 2020 बैठक आम्ही लावली आंबेगावात चिलेवाडी इथे. या वायजी लायकर कदाचित असतील इथे आलेले साहेब. हे कृती समितीने, संघर्ष समितीने एक मोठा उठाव केला की आम्हाला एकतर आमचा क्रॉप्स किंवा आमचं पीक जे आहे महत्वाचं, त्याची नुकसान भरपाई शासन करतंय आणि आम्हाला आमचं पाणी आमच्या असलेल्या जे वितरण करणार तुम्ही उद्या आहात, त्या वितरणामध्ये आमचा अधिकार असला पाहिजे. आणि साहेब, त्यावेळेचे राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय विजयजी बापू शिवतरे यांनी अतिशय महत्वाचा निर्णय केला आणि त्या निर्णयाला मान्यता कॅबिनेटने दिली की हे प्रोजेक्ट पूर्ण होईल. त्या काळामध्ये साहेब, माझ्या काळामध्ये पहिल्याच माझ्या आमदारकीच्या टर्म मध्ये मी ह्या पाईपलाईनचं जवळजवळ 20 किलोमीटरचं काम पूर्ण केलं. 39 किलोमीटर पैकी 20. मधल्या काळामध्ये साहेब आमदार बदलले आणि 8 किलोमीटरचं काम झालं, म्हणजे इथपर्यंत आलं. आता इथून पुढे 11 किलोमीटर राहिलंय. हे प्रस्ताव मी यासाठी मांडतो की साहेब, ही सगळीची यंत्रणा आज गेल्या कित्येक वर्ष याच्यामध्ये काम करू पाहते. पण तुम्ही आलात, जुन्नरच्या शिवमध्ये तुमचा पाऊल पडलं आणि मेघराजाचा गणगणाट झाला आणि पावसाचा जलसंपदा मंत्रीचा आम्हाला त्याकडे शुभ शकून झाला साहेब. आणि वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मान्य आहे. त्यामुळे ही आता लाईन पूर्णत्वाला जाईल. आपल्या सर्वांची इच्छा आहे की आम्हाला पाणी कसं मिळेल. आपल्या सर्वांना हे जे पाणी आहे, हे पाणी आपल्या सर्वांना उचल पाणी आहे. हे उचल पाणी आपल्याला वरपर्यंत घेऊन जायचं आणि वरून ग्रॅव्हिटीने पाणी खाली येणार आहे.
तुम्हाला आयुष्यभर संपूर्ण जमीन मधुशेठ इंच जमीन पाण्याखाली, हे जलसंपदा मंत्री आणि मी शिवभूमीच्या साक्षीने सांगतो, हे शासन तुमचा सगळा उत्तरेचा आहे, प्रत्येक इंच भिजवल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी आमच्या शासनाची राहील. आम्ही करायला तत्पर आहोत आणि हे करणार. इथं आमची जी काही समजा टेक्निकल टीम बसलेली आहे. आता याच्यामध्ये भांडणामध्ये तुम्ही वेळ घालू नका. कोण काय मर्यादा, कुणाचे काही राजकीय काही ना काही तिथे काही आडाखे आहेत, या सगळ्यांना बाजूला लोटा. आपल्याला काम पूर्ण करून तुमचं पाणी हे फार महत्वाचं. आता बघा, या भर उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी खाली आलंय, कसं वाटतं पाण्याला पाहिलं. उदय पाटील, घोडके साहेब घोडके साहेबांना पण पुढे पाणी द्यायचं. हे पाहुणे आहेत आपले, पुढे बेल्ल्यापर्यंत ती सगळी मंडळी वाट पाहत आहे संतोषराव. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे साहेब, आपल्या मध्ये एकच आहे, याला पैसा आहे. 384 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आता पाईपलाईनचा, त्याच्यापैकी 237 कोटी रुपये आपण आतापर्यंत खर्च केलेले आहेत. साहेब, हा मर्यादित आहे, हा लघु आहे, पण साहेब तो लघु जरी असला तो आमच्या कामाचा आहे. तुम्ही आलात, आपण वेळ दिलात आणि आमच्या काही छोट्या मागण्या 2 आहेत साहेब. या मारिडोचा बोगदा हा जर आपण एक सर्टन लेवलला जर करून जर आणि मारिडोला पाणी आणलं, बघा आपल्याला क्रांतिकारी निर्णय करणं फार गरजेचं आहे. काही लोक देशातून करतात आणि ते पाणी जेवढं आपल्याकडे येईल मारिडोला, जवळजवळ 3 ते 3.5 TMC पाणी आपल्याकडे वाढणार. मधल्या काळामध्ये अण्णासाहेब आझादांनी आंदोलन केलं होतं नगर जिल्ह्यासाठी. ते आंदोलन सोडताना देवेंद्रजी होतो, मी तिथं होतो, आम्ही सगळी मंडळी होतो, मी मागच्या वेळेला आमदार असताना. आणि अशा वेळेला सांगण्यात आलं की पाण्याचे आम्ही ज्यावेळेला ही संपूर्ण आम्ही स्टोरेज वाढू, पाणी आम्ही वाढू, सिंचन जेव्हा आम्ही वाढू, त्यावेळेला यांच्या शेवटच्या थरापर्यंत सीना आम्ही पाणी देऊ. आदरणीय खासदार त्यावेळेला त्यांचे चिरंजीव विखे पाटीलच होते, आपले सुजयजी. त्यांच्या माझ्या सुद्धा 3-4 बैठका झाल्या आमने सामने बसून. अतिशय विद्वान आहे. त्यांनी मला सांगितलं, दादा आपल्याला करावं लागतं, पण आपण करूया. पण साहेब, माझा त्याच्यामध्ये अजून आमची भूमिका आहे. हे पाणी खाली जात असताना पाडलेलं पाणी, त्यातला 1 TMCचा किंवा पाऊण TSMचा अधिकार आपल्या नगर बनवून आमची बाउंड्री लागलेली पानगडची. आमच्या अनेक पठार विभागाला मात्र ते पाणी आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्ही देणार साहेब, ऑलरेडी रेकॉर्ड आलेला आहे. आपणच तेवढं तुम्ही करा. तुम्ही मेंटेनन्स करायला, आम्हाला सांभाळायला, आम्हाला प्रेम लावायला, जीव लावायला तुम्ही कमी पडणार नाही. तुमचा स्वभाव आम्हाला कल्पना आहे. तातडीने निर्णय करणारे व्यक्तिमत्व आहे. मला आमच्या सगळ्या मंडळाला, आमच्या आमदारांना वारंवार या गोष्टीचा अनुभव आहे. मी शासनाचे आभार मानतो. आदरणीय देवेंद्रजी असतील, सन्माननीय एकनाथजी असतील, अजितदादा असतील आणि विशेष म्हणजे या खात्याचे मंत्री आदरणीय साहेब असतील. आपण इथे आलात. आमची बाकी दुसरी फार काही विषय अडचण नाही. वडदची अडचण तुम्ही आता दूर केलेली आहे. उजव्या खांब्याचे काम आपलं चालू होत आहे. आम्ही बऱ्यापैकी आता स्वयंपूर्ण होऊ. आपण तेवढी आम्हाला ताकद द्या. आणि आमच्या ओझर साहेब, आमचा ओझर अष्टविनायकापैकी एक गणपती आमचा ओझर हा येडगावच्या धरणाला लागून आहे. काय झालं, ते लोक जे काम करतात दररोज ते येडगावच्या पाण्यात ते आमचं जे आहे असं ढासळलं जातं. कुठं, गणपतीच्या बाजूचं ढासळलं जातं. एक संरक्षण भिंत जर आम्हाला दिली, बरोबर ना ओझरकर, कुठे एक संरक्षण भिंत आपल्याला पाहिजे, तेवढं आम्हाला तुम्ही द्या. कारण नेहमी पाण्यामुळे ते आमचं नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट, तिथं आम्हाला नौका विहारसाठी परवानगी द्या. हे मात्र की तिथे एक प्लॅन जनरेट झालेला आहे हायड्रोचा. तो हायड्रोच्या प्लॅन बरोबर एक साहेबाबरोबर बैठक लावा. त्याला काही डिस्टन्स असेल, त्याला काही मर्यादा असेल, त्या मर्यादेच्या बाहेर येऊन आपण काम करू. पण जर हा प्रोजेक्ट जर राबवला तर अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई हे चारीचा जर सेंटर कोण असेल तर हा पर्यटनचा जुन्नर तालुका आहे. आणि या तालुक्याचा पर्यटन वाढणं साहेब म्हणजे तुम्हाला साक्षात आशीर्वाद मिळाल्यासारखं आहे. आमचे सगळ्या शेतकऱ्यांना दुर्गम स्थानाचं व्यवस्थापन दुसरं काही नाही. आम्हाला जर पर्यटन वाढलं तर आमचा रोजगार वाढेल. तुम्ही आम्हाला तेवढी परवानगी द्या, एवढी कळकळीची विनंती करतो. आणि आपण इथं आलात आणि आमच्या सभेत या ठिकाणी या वेळेमध्ये पाणीपूजन केलं. मी तमाम शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आणि या सर्व 21 गावांच्या सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज चेलेवाडी मध्यम प्रकल्पाच्या बंदिस्त
पाईपलाईनचा आज पहिल्या टप्प्यात उद्घाटन आणि उर्वरित कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय. यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतो ते आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार माझे मित्र सन्मान्य शरददादा सोनवणे, आमच्या भगिनी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती आशाताई बुचके, आपल्या जनसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संतोषजी सांगळे, आपल्या गावचे सरपंच श्रीमती अतिशाताई कुराडे, जुन्नर कारखान्याचे संचालक संतोषजी खैरे, जे आपल्या जुन्नर तालुका भाजपाचे अध्यक्ष आहेत, नव्यानं निवडून ज्यांची निवड झाली ते मंडळाचे अध्यक्ष अमोलजी शिंदे, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशजी कवडे, आमचे मित्र आणि उद्योजक अनंतराव चौगुले, जीवनभाऊ शिंदे आणि प्रसन्न टोके, आपले उपसरपंच विशालजी कुराडे, इतर सर्व उपस्थित आपल्या कोळेवाडी आणि परिसरातील सर्व नेते, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र. तर शरदरावचा फार आग्रह होता की या बंदिस्त पाईपलाईन या ठिकाणी पाणी पूजन पहिल्यांदाच असा प्रकल्प होता आणि त्याच्या पाणी पूजनासाठी मी यावं. मला अतिशय आनंद होतोय की शिलेवाडी मध्यम प्रकल्पातून या कामाची सुरुवात झाली. खरं म्हणजे 96-97ला या कामाला सुरुवात झाली आणि आता साधारण 300 कोटी रुपये खर्च करून ते काम आता पूर्णतेला जातं. खरं म्हणजे हे लवकर काम होण्याची आवश्यकता होती. राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जे 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी त्याच्या भूमिपूजन केली. आता माझ्याकडे निळवंड धरण आहे, ते 18 कोटीला सुरुवात झाली त्याची 78 साली आणि ह्या वर्षी ते 6000 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाले. 3 पिढ्या खपून गेल्या पाण्याची वाट. तर म्हणजे ही परिस्थिती आपल्याला टाळता आली पाहिजे भविष्यामध्ये. मला या निमित्तानं आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी आता ह्या पाणी प्रश्नामध्ये विशेष करून नदीवर प्रकल्पाच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दिलेलं आहे. नुसतं प्राधान्य दिलं नाही, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तर सर्व प्रकल्प विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजे त्यांचा जो आग्रह आहे. त्यामुळे मला वाटतं की सगळे प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यासाठी आता एक संस्थेशी आपण करार केला आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपये नाबार्डने आपल्याला दिले. आणखीन मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, सगळ्या कृष्णा खोऱ्यामध्ये असेल, गोदावरी खोऱ्यात सगळ्या कॅनॉल जे 50 वर्ष झालेत, जीर्ण झाले, त्याच्यातून 50% जवळजवळ पाण्याचं लिकेज आहे. त्यामुळे अंतिमतः शेतकऱ्याला पाणीच मिळत नाही. जो हेडलाय तोच पाणी घेतोय. त्या चाऱ्या सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत. आणखीन त्याला 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च येईल. पण माझा प्रयत्न की पुढच्या 2 वर्षामध्ये ही सगळी कालव्यांची दुरुस्ती पूर्ण करून आपल्याला या सगळ्या प्रकल्पामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी देता आलं पाहिजे. आता हा जो नवीन उपक्रम खरं म्हणजे जुनाच आपण कालव्याचं बंद नलिकेतून त्याचं काम केलंय. आता ज्या ठिकाणी पिंपळाजोगासारखं धरण आहे तर तिथे ज्या वितरिका असतील त्या सुद्धा आता बंद पाईपलाईनच आपल्याला पूर्ण केल्या पाहिजे. ज्याला पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण म्हणतो PDN. आता निळवंड्याला आपण संपूर्ण निळवंड्याच्या कमांडला PDN करतो. कारण
मूळ प्रकल्प 28,000 हेक्टरचा होता, तो 64,000 हेक्टरवर गेला. आपण जर चाऱ्यातून पाणी द्यायला लागलो, पाणी कोणालाच मिळणार नाही. आता आमचा प्रयोग, आमचा जो काही अभ्यास झालेला आहे, तो बंद नलिकेतून पाणी दिल्यामुळे जवळजवळ 30 ते 35% पाण्याची बचत होते आणि आणखी क्षेत्र आपल्या विस्तारित क्षेत्राला पाणी देता येईल. मी आता गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने बांधलेलं जे मोहनपुरा धरण आहे आणि कुंडलिका म्हणतो काही ते कुंडलिया म्हणून शेजारी 2 धरणं आहेत, 20-20 TMC धरणं आहेत. आपल्या निळवंडाच्या 10 TMC धरण बांधायला 35 वर्ष लागली आणि त्यांनी 2 20 TMC धरणं 4.5 वर्षात पूर्ण केली. म्हणून पाहायला गेलो नेमकी चमत्कार काय झाला. आपल्या प्रत्येक धरणाला 10, 15 वर्ष, 20 वर्ष लागतात. पण त्या धरणाचं वैशिष्ट्य जे आहे की त्या धरणातून 2.25 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी दिलं जातं आणि सगळं पाणी बंद नलिकेतून आहे, कॅनलच नाही तिथे. सगळ्या 2.25 लाख हेक्टरमध्ये काही लोकांचे प्लॉट केलेले आहेत, कोणाचे 25 हेक्टरचे, कोणाचे 40 हेक्टरचे, 50 हेक्टरचे, आणि ते स्काडा सिस्टीम त्यांनी बसवलेली आहे. त्या स्काडा सिस्टीम मधून मला पाणी खोलण्यासाठी जायची गरजच नाही. लोकांना वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे आणि एका सेंट्रल कमांडमध्ये खोलीत बसून तो आमचा कॉम्प्युटर ऑपरेटर त्याचा कोणता हॉल कधी सोडायचा, कोणता गट नंबर सोडायचा, कोणत्या किती दिवस सोडायचा, ते वेळापत्रक ठरलेलं आहे. मी त्या शेतकऱ्याशी बोललो जाऊन, तिथे बंजर जमिनी सगळी पडलेली की आज पूर्णतः या ओलाती खाली आलेली आणि केवळ बंद पाईपलाईनचाच तो ठिकाणी सरकारनं प्रयोग केलेला आहे. त्यामुळे त्या राज्यामध्ये सुद्धा आता आपल्या या चिलेवाडीच्या बंद नलिकेचं जे काम सुरू आहे, तिथे मग 34 का 35 मायनर आहे मला वाटतं पोट चाऱ्याच्या. मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की 2-3 मायनरवर आपण पीडीएनचा प्रयोग करा, लोकांना पाहू द्या पीडीएन म्हणजे काय, आणि जर तुम्ही शेतकऱ्यांनी संमती दिली तर मग पुढे आपण आणखी त्याचा विस्तार करू. त्याला स्काडा सिस्टीम बसवा. पाण्याचं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देता येईल. कारण आपल्याजवळ 20 गावांची मागणी, 20 गावांचं क्षेत्र आहे मला वाटतं. 7,200 हेक्टरपर्यंत आपलं क्षेत्र भिजणार आहे, अशी मी आता कागद वाचत होतो. याच्यामध्ये ज्या भागातलं अजून लोक वंचित राहिले त्याचाच मला विचार करता येईल. कारण पीडीएन मला पूर्णतः मला खात्री आहे की पीडीएन जर आपण योजना जर घेतली ती नव्या धरणानं होती. आता आपण सगळ्या जुन्या धरणांना घ्यायचा आपण निर्णय केलाय. सगळ्या कॅनॉलचं रास्तरीकरण पूर्ण करायचंय. पिंपळगाव जोग्याचं पाणी पाण्याने जातच नाही कधी, अशी स्थिती आहे. म्हणून मी आमदार म्हणलं पाण्याचे लोक किती वर्ष दुष्काळात राहणार, तर त्याला मार्ग काढला होता. कारण ते कालवा बांधला होता, तो कालवा जीर्ण झाला होता. म्हणजे 40% फक्त पाणी पुढे जायचं. म्हणजे आपण ते क्षमता किती जायची पिंपळगाव जोग्याची 225 जर तो कालवा निघाला तर 52 किलोमीटरला तो 75 राहत इतकं पाणी मागं वाया जातं. आता मी सगळं ते कॉन्क्रिटीकरण करतो. मी पुढच्या मला वाटतं वर्षभरामध्ये ते कुठल्या परिस्थितीत त्यांना 94 कोटी रुपये पाहिजे होते ते मंजूर केले आणि ते पूर्ण काम या वर्षभरात त्यांनी पूर्ण करायच्या सूचना दिलेल्या आहे. युद्ध पातळीवर करायचं. हे सुद्धा तुमच्या पाईपलाईनला जे पैसे आहेत त्याला काही अडचण नाही आहे. उर्वरित कामाला 50 कोटी रुपये लागणार आहेत ते त्यांना दिलेले आहेत. आता पुढच्या ते म्हणतात मार्च 26 पर्यंत. माझं म्हणणं आहे की डिसेंबरपर्यंत तुम्ही काम पूर्ण करून टाकाय बंद पाईपलाईनचं. म्हणजे आपले छोटी पाईपच टाकायची आपल्याला, यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. त्यामुळं तुम्हाला ती पाईप टाकून त्या उर्वरित क्षेत्राची मागणी जी आहे लोकांची, अजून काही मागणी आणि आमदार साहेबांनी केली असेल, आमच्या आशाताईंनी केली असेल, तो तुम्ही निश्चितपणे त्यांच्या समेत बैठका घ्या. कसं आपल्याला मार्गी लावता येईल तो आपण प्रयत्न करू. या ठिकाणी माणिक डोहाचा तर फार मोठा प्रश्न आहे. आपल्या नगर जिल्ह्याची कुकडीची जी सिस्टीम आहे सगळी ती माणिक डोहावर अवलंबून आहे. ते बोगदा काढण्याचा प्रश्न आहे. मी आता साहेबांशी चर्चा करतोय कसा आपल्याला मार्ग काढता येईल. तुमच्यावर आणण्यात झालं नाही पाहिजे. तिकडे वर्षानुवर्ष दुष्काळी तालुके आहेत नगर जिल्ह्यातले, अहिल्यानगरमध्ये, त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. आणि आने पठारला सुद्धा मिळालं पाहिजे. शेवटी पाणी हे जीवन आहे. पण पाण्याच्या निर्मितीच्या मर्यादेत चाललेलं आहे.
उपलब्ध पाण्याचा वापर किंवा त्याच्यामध्ये आता गाळ काढणे, काही धरणं गाळाने भरलेली आहेत, त्याची क्षमता वाढवता येईल, काही धरणाची उंची वाढवता येईल का आपल्याला, काही फ्लॅप वॉल टाकून त्या ठिकाणी उंची वाढवल्यानंतर मागचं जे क्षेत्र शेतकऱ्यांचं जे भूसंपादित केलेलं नाही ते बुडणार आहे का, शेतकरी बाधित होणार, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी आता लगेच सांगितलं धरणाची उंची वाढ असं नाही आहे. त्याचा सगळा सर्वे करून त्याचं जर पहिल्यांदा गाळ काढण्याचं धोरण आपल्याला घ्यायचं आहे, खोलीकरण करता येईल का तो मुद्दा आपल्याला पाहावा लागेल. अशा अनेक विषय आहेत. आता मी नवीनच्या खात्याचा मंत्री झालो, 4-5 महिने झाले, मी जर त्याचा संपूर्ण अंदाज घेतोय. तर आमचं आयुष्य सगळं संघर्षच गेलं पाण्यासाठी, त्यामुळं सुधारण्याची संधी मला मिळाली. आता आपण कोकणातलं पाणी आणतोय, जवळजवळ 65 TMC पाणी आणतोय गोदावरी खोऱ्यामध्ये, आणि आणखीन दुसरं एक बाबी त्या गोदावरी नारपारमधून पाणी आणतोय. साधारण मला पुढच्या 5 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करायचे आपल्याला पाणी आणण्यासाठी. पण हे स्वप्न दुष्काळी भागातल्या लोकांचं होतं की ते पूर्ण झालं पाहिजे, आणि ती जबाबदारी माझ्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. मोठा विषय आहे तो, त्याची मी आज फार चर्चा करणार नाही, परंतु पाण्याशिवाय पर्याय नाही. आणि आज तुमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद मला दिसतोय तो केवळ पाण्यामुळेच आहे. बाकी तुम्ही काय अनुदान द्या, काही द्या, पण शेवटी शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे. लाख मारून तिथं पाणी काढलं अशी त्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, आणि मिळाल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी आमची शेतकरी बांधवांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. त्या दृष्टीने खरं तर जुन्नर तालुका तर हा आपल्या दैवताचा पदस्पर्शाने पुढेच झालेला तालुका आहे. इथं शेतकरी मुंबईशी संबंधित आहे. काय मुंबईत चाललं मला लगेच कळतं, मुंबईच्या वातावरणाचा परिणाम तुमच्या लगेच होतो. पण आता त्यामुळे अतिशय जागृत आणि परिस्थितीचा आवाका असणारी आपण सगळी मंडळी आहे. तेव्हा तुमच्या पुढे मी अशा माणसाने बोलणं म्हणजे ते माझं अज्ञानसारखं प्रकट केल्यासारखं होईल. तरी पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली, सगळ्यात शेवटी आम्ही तुमचे भाऊच करू शकतात. या ठिकाणी जी मागणी केलेली आहे गोजरच्या आपल्या नौकाविहारची, तिथल्या विघ्नराच्या संदर्भामध्ये पर्यटन विकासात मी एक बैठक बोलवतो. मला वाटतं काही त्यात अडचण येऊ नये, काही भिंत बांधायची असेल त्या ठिकाणी, कारण शेवटी येणाऱ्या भाविकाची सोय झाली पाहिजे. अष्टविनायकाच्या करता विकासाकरता राज्य सरकारनं परवा अहिल्यानगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे सगळ्या अष्टविनायकाचा विकास करण्यासंदर्भात. त्यामध्ये मग आमचे काही कामं आमच्याकडे जर सुपूर्द झाले नसतील आपण स्वतःहून ते करू. निश्चितपणे त्याचा विचार करता येईल. मी पुन्हा एकदा माननीय आमदार साहेबांचं, सोनवणे साहेबांचं मनापासून त्यांचा आभारी आहे, धन्यवाद देतो. त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं, त्यांचा मी आभारी आहे. त्यांनी आज या कार्यक्रमात उपस्थित झाल्यात. आणि ह्या चिलेवाडीच्या ह्या पाईपलाईनचं काम, झालेलं काम हे निश्चितपणे या भागाच्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. उर्वरित काम मी आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की डिसेंबरच्या आत ते पूर्ण झालं पाहिजे, या दृष्टीने तुम्ही काम करा. म्हणजे पैसे अडचण नाही, आपल्याला काही उदरवर काम करायचं नाही, पैसे आपल्याला उपलब्ध. आता मी ठरवलं आता पुढे उदरवर काम करायचं नाही, ते पैसे इथं रोख द्यायचे नाही, असं काम करायचं नाही. मागच्या मीटिंगमध्ये आपल्या आदिवासी बांधवांच्या करता आग्रह होता, बुडीत बंधारे सुद्धा आपण त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून आपलं जे महायुती सरकार जे आहे हे लोकाभिमुख आणि लोकांसाठी समर्पितपणे काम करणारं सरकार आहे, आणि त्याचं नेतृत्व आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करत आहेत. त्यामुळे कोणतेही धोरण घेताना त्याला त्या शेतकरीभिमुख धोरण आहे, त्या भागाचं कायकल्प होणार आहे, त्याला नेहमीच पाठिंबा माननीय मुख्यमंत्र्यांचा राहिलेला आहे. हे सुद्धा काम आपण वेळेत करू. निश्चितपणे पुढच्या राहिलेल्या उर्वरित कामाच्याही काम झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आम्हाला बोलवा जलपूजनाला, तेवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज.
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.